नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा एम-पी-सी लायब्ररी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आहे 11 नोव्हेंबर 2025. सुरू करूयात आजच्या चालू घडामोडी. सर्वप्रथम आज आपण पाहणार आहोत, नवी दिल्ली येथे लाल किल्ल्याजवळ नुकताच भीषण स्फोट झालेला आहे. त्याबद्दल थोडक्यात माहिती पाहणार आहोत. भारतीय निवडणूक आयोगविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत. एन-डी-एची नवीन कमांडंट कोण बनलेले आहेत, हे देखील पाहणार आहोत. कारकिर्दीतील 101 वा एटीपी किताब कोणी जिंकलेला आहे, हे देखील आपण पाहणार आहोत. आणि महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग असोसिएशनच्या अध्यक्षपदी कोण झालेले आहे, हे देखील आपण पाहणार आहोत. तर या संपूर्ण महत्त्वपूर्ण चालू घडामोडी सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य पहा. सुरू करूयात कालच्या एका प्रश्नाने. काल व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक प्रश्न विचारलेला होता. IUCN या संस्थेचा पूर्ण अर्थ काय आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर. विद्यार्थी मित्रांनो, नुकतीच IUCN संस्था ही खूप चर्चेमध्ये आहे. त्यामुळे आपल्याला याबद्दलची माहिती असणं आवश्यक होतं. कालचा व्हिडिओ महत्त्वाचा आहे. तुम्ही तो पुन्हा एकदा पाहू शकता. आता आपण आजच्या दिनविशेषला सुरुवात करूया. 11 नोव्हेंबर 1888 या दिवशी जे.बी. कृपलानी यांचा जन्मदिवस असतो. 1888 या दिवशी जे.बी. कृपलानी यांचा जन्मदिवस. राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष ते मीरत येथील 1946च्या राष्ट्रीय काँग्रेसचे ते अध्यक्ष होते. तसेच किसान मजदूर प्रजा पार्टी जी 1951ची पार्टी आहे, त्याचे ते संस्थापक होते. 11 नोव्हेंबर हा दिवस संपूर्ण भारतभरामध्ये राष्ट्रीय शिक्षण दिन म्हणून साजरा केला जातो. कारण या दिवशी मौलाना कलाम आझाद यांची जयंती असते आणि त्यांच्या जयंतीनिमित्त हा राष्ट्रीय शिक्षण दिवस साजरा केला जातो. 11 नोव्हेंबर 1888 स्वातंत्र्य चळवळीतील विद्वान नेते, भारताचे पहिले शिक्षण मंत्री, भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांचा जन्म. तर विद्यार्थी मित्रांनो, अतिशय महत्त्वाच्या अशा दिनविशेषानंतर आपण आता आपल्या चालू घडामोडींना सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला. दिल्ली स्फोटातील आत्मघातकी हल्ल्याच्या तपासामध्ये कोणते दोन राज्यांचे पोलीस सहभागी आहेत? तर यासाठीचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1, महाराष्ट्र व गुजरात. पर्याय क्रमांक 2, दिल्ली व जम्मू काश्मीर. पर्याय क्रमांक 3, पंजाब व हरियाणा. आणि पर्याय क्रमांक 4, राजस्थान व उत्तर प्रदेश. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, दिल्ली व जम्मू काश्मीर. तर विद्यार्थी मित्रांनो, नुकतीच अतिशय दुःखद अशी घटना झालेली आहे. लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट झालेला आहे. यामुळे आपली भारताची राजधानी दिल्ली ही हादरलेली आहे. दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ल्याच्या परिसरामध्ये 10 नोव्हेंबर रोजी कारमध्ये झालेल्या स्फोटाने थरकाप उडाला होता. लाल किल्ला मेट्रो स्थानकाजवळ झालेल्या या घटनेमध्ये 9 जणांचा मृत्यू तर 24 जण जखमी झालेले आहेत. यामुळे केंद्र सरकार हे सतर्क झालेले आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी घटनास्थळी पाहणी केली व NIAला तपासाचे आदेश दिले होते. NIA, NSG, FSL आणि UP-ATS यंत्रणा या संयुक्त तपासात यामध्ये सहभागी आहेत. परंतु सर्वात महत्त्वाचे म्हणजे जम्मू आणि काश्मीर पोलीस, दिल्ली पोलीस आणि हरियाणा पोलीस यांचा सहभाग यामध्ये आहे. 14 वर्षानंतर दिल्लीला पुन्हा हादरा बसलेला आहे. बाजूच्या चित्रामध्ये गेल्या 25 वर्षात झालेले बॉम्बस्फोट व दहशतवादी हल्ले यांची यादी दिलेली आहे. देशभरामध्ये या हल्ल्यामुळे आता सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे. दिल्लीसह मुंबई आणि महाराष्ट्रात देखील सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. सर्व जिल्हा पोलीस प्रमुखांना विशेष खबरदारीचे आदेश देण्यात आलेले आहेत. ॲक्च्युली मोठा दहशतवादी कट हा उधळलेला आहे. हा हल्ला जरी झालेला असला, तरी यामुळे मोठा दहशतवादी कट हा उधळलेला आहे, अशा पद्धतीची माहिती समोर येत आहे. 3 राज्यांच्या पोलिसांनी संयुक्त कारवाईत जैश-ए-मोहम्मद अन्सार गावात उल हिंद संघटनाशी संबंधित 8 जणांना नुकतेच अटक केले होते. आणि या 8 जणांना अटक केल्याच्या नंतर त्यामध्ये 3 डॉक्टरांसह एक महिला देखील सामील होती. यामध्ये 2900 किलो स्फोटके ही जप्त झाली होती. म्हणजे 2900 किलोची अमोनियम नायट्रेट ही स्फोटके जप्त झाली होती. आणि या जप्त झालेल्या स्फोटकामुळे देशामध्ये होणारा मोठा घातपात टाळला होता. परंतु या नवीन धाग्यामध्ये जी नुकतीच एक बातमी आलेली आहे, त्यामध्ये आत्मघातकी हल्ल्याचा संशय यामध्ये वर्तवण्यात येतो आहे. दिल्ली पोलीस आणि जम्मू काश्मीर पोलीस आता या स्फोटातील आत्मघातकी हल्ल्याच्या कोनातून तपास करत आहेत. तपासात समोर आलेले आहे की डॉक्टर उमर मोहम्मद हा जैश मॉड्यूलशी संबंधित आरोपी आपल्या साथीदारांच्या अटकेची माहिती मिळाल्यानंतर फरीदाबाद येथून पळाला होता. म्हणजे जी दिवसभर म्हणजे काल 10 नोव्हेंबर या दिवशी दिवसभर हरियाणा आणि जम्मू काश्मीर पोलिसांनी वेगवेगळ्या दहशतवाद्यांना अटक केली होती आणि वेगवेगळे अमोनियम नायट्रेटचे साठे हे त्यांनी जप्त केले होते. आणि याची माहिती डॉक्टर उमर मोहम्मद याला लक्षात आली आणि यामुळेच त्याने घाबरून कारमधील स्फोट घडवून आणल्याची शक्यता तपासात व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे आता याबद्दलची सविस्तर जशी बातमी समोर येईल, तशी आपण आगामी व्हिडिओमध्ये त्याची बातमी कव्हर करूयात. प्रश्न क्रमांक 2.
भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना कधी करण्यात आली? तर यासाठीचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 15 ऑगस्ट 1947, पर्याय क्रमांक 2 26 जानेवारी 1950, पर्याय क्रमांक 3 25 जानेवारी 1950 आणि पर्याय क्रमांक 4 30 जानेवारी 1952. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 25 जानेवारी 1950. निवडणूक आयोगाची ही माहिती निवडणूक आयोगाबद्दल सध्या खूप चर्चेमध्ये आहे. कारण सध्या बिहारचे इलेक्शन सुरू आहेत. त्यामुळे वेगवेगळे याबद्दल आवाज उठवण्यात येत आहे. बिहार निवडणुकामुळे आता निवडणूक आयोग चर्चेमध्ये आहे. त्यामुळे आपण याबद्दल आता थोडक्यात माहिती पाहूया. निवडणूक आयोगाची स्थापना ही 25 जानेवारी 1950 या दिवशी करण्यात आली. त्यामुळे 25 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा केला जातो. यातील सदस्य कार्यकाळ आहे 6 वर्ष आणि वयाची 65 वर्ष. पहिले मुख्य निवडणूक आयुक्त होते सुकुमार सेन. पहिले महिला निवडणूक आयुक्त होत्या रमादेवी. भारतीय राज्यघटनेच्या भाग 15च्या कलम 324 ते कलम 329 मध्ये निवडणूक आयोगाचा उल्लेख आहे. भारतीय निवडणूक आयोग हा लोकसभा, राज्यसभा, राज्य विधानसभा, राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतींच्या निवडणुका घेतो. तर राज्य निवडणूक आयोग हा राज्यामधील पंचायत, नगरपालिकेच्या निवडणुका घेतो. महाराष्ट्रात राज्य निवडणूक आयोग म्हणजे स्टेट इलेक्शन कमिशनची स्थापना ही 26 एप्रिल 1994 रोजी 73व्या आणि 74व्या घटनादुरुस्तीनंतर करण्यात आली. भारतीय संविधानात भाग 9 या अंतर्गत 243 के आणि 243 झेड ए यामध्ये राज्य निवडणूक आयोगाची तरतूद आहे. तर निवडणूक आयोगाबद्दल आपण सविस्तरपणे जाणून घेतलेलं आहे. प्रश्न क्रमांक 3 राष्ट्रीय संरक्षण अकादमी म्हणजे एनडीएचे नवीन कमांडंट कोण बनलेले आहेत? तर यासाठीचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 गुरचरण सिंग, पर्याय क्रमांक 2 अजय कुमार, पर्याय क्रमांक 3 राकेश सिंग आणि पर्याय क्रमांक 4 अनिल जग्गी. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अनिल जग्गी. तर व्हाईस ॲडमिरल अनिल जग्गी यांची नुकतीच एनडीए कमांडंटपदी निवड झालेली आहे. त्यांनी 1 नोव्हेंबर 2025 या दिवशी पदभार स्वीकारलेला आहे. एनडीए खडकवासला या ठिकाणी आहेत. त्यांनी व्हाईस ॲडमिरल गुरचरण सिंग यांची जागा घेतली. यापूर्वी ते महाराष्ट्र नौदल क्षेत्राचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग ऑफिसर होते. ते तोफखाना आणि क्षेपणास्त्र तज्ज्ञ आहेत. भारतीय नौदल अकादमी गोवा येथील ते माजी विद्यार्थी आहेत. 1 जानेवारी 1993 रोजी भारतीय नौदलामध्ये कमिशन प्राप्त झाले होते. लंडन येथील भारतीय उच्च आयुक्तालयात नौदल सल्लागार म्हणून देखील त्यांनी काम केलेले आहे. तर लक्षात घ्या व्हाईस ॲडमिरल अनिल जग्गी हे आता एनडीए कमांडंट झालेले आहेत. प्रश्न क्रमांक 4 जोकोविचने आपल्या कारकिर्दीतील कितवा एटीपी किताब जिंकलेला आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 100वा, पर्याय क्रमांक 2 101वा, पर्याय क्रमांक 3 102वा आणि पर्याय क्रमांक 4 99वा. तर यासाठीचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 101वा. नुकतेच नोवाक जोकोविचने 101वा एटीपी किताब जिंकलेला आहे. हा दिनांक 8 नोव्हेंबर 2025 या दिवशी त्याने हा किताब जिंकला. वांडा फार्मास्युटिकल्स हेलेनिक चॅम्पियनशिप म्हणजे एटीपी याची एटीपी 250 ही स्पर्धा होती. इटलीचा लोरेन्झो मुसेटी याचा त्याने पराभव केलेला आहे. ओपन एरामध्ये सर्वाधिक किताब जिंकणाऱ्या खेळाडूंमध्ये त्याने तिसरे स्थान मिळवलेले आहे. जिमी कॉर्नर्स याने 109 वेळा, रॉजर फेडरर याने 103 वेळा, तर नोवाक जोकोविचने 101 वेळा हे जेतेपद पटकावलेले आहे. जोकोविचने हार्ड कोर्टवर 72वा किताब जिंकून रॉजर फेडररचा विक्रम मोडला. नोवाक जोकोविच हा 38 वर्ष आणि 5 महिने या वयात एटीपी टूर किताब जिंकणारा सर्वात वयस्कर खेळाडू देखील ठरलेला आहे. प्रश्न क्रमांक 5 महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग असोसिएशनच्या अध्यक्षपदी कोण निवडून आलेले आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 जय कवळी, पर्याय क्रमांक 2 रणजित सावरकर, पर्याय क्रमांक 3 प्रवीण दरेकर आणि पर्याय क्रमांक 4 दिलीप वाळके. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 प्रवीण दरेकर. तर महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनच्या अध्यक्षपदी नुकतेच प्रवीण दरेकर यांची निवड झालेली आहे. यांची निवडणूक 9 नोव्हेंबर 2025 या दिवशी झाली. वरळी मुंबई येथे ही निवडणूक पार पडली. तर यामध्ये प्रवीण दरेकर विजयी झालेले आहेत. तर रणजित सावरकर हे पराभूत झालेले आहेत. प्रवीण दरेकर आणि जय कवळी यांच्या पॅनलने 29 जागांच्यावर म्हणजे सर्वच्या सर्व 29 जागावर विजय प्राप्त केलेला आहे. राज्यातील बॉक्सिंग खेळाचा विकास करणे हे या असोसिएशनचे कार्य आहे. तर विद्यार्थी मित्रांनो अतिशय महत्त्वाच्या अशा आजच्या चालू घडामोडी होत्या. तर आजच्या चालू घडामोडीवर आधारित मी आता एक प्रश्न विचारणार आहे, ज्याचं उत्तर तुम्ही सर्वांनी आता कमेंटमध्ये द्यायचं आहे. प्रश्न आहे, भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त हे कोण होते? तर यासाठीचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 टी.एन. शेषन, पर्याय क्रमांक 2 सुकेश सेन, पर्याय क्रमांक 3 सुकुमार सेन आणि पर्याय क्रमांक 4 एस.वाय. कुरेशी. तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर तुम्ही सर्वांनी आता कमेंटमध्ये द्यायचं आहे. जे कोणीही विद्यार्थी या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंटमध्ये देतील त्याच्या कमेंटला नक्कीच लाईक देखील देण्यात येईल. तर विद्यार्थी मित्रांनो या होत्या आजच्या चालू घडामोडी. तर अशाच अधिकाधिक इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी आपल्या MPC लायब्ररी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.